नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत व्हिडिओमध्ये. मी अश्विनी जाधव गिदारी. दक्षिण मुंबईमधल्या पायधुनी परिसरातनं एक खळबळजनक घटना खरं तर समोर आली. काल दिवसभर याच विषयावर चर्चा झाली होती. दक्षिण मुंबईमधलं एक कुटुंब होतं ज्यांनी बिर्याणीची पार्टी केली आणि त्यानंतर रात्री 1-1:30 वाजता त्यांनी कलिंगड खाल्लं आणि त्यानंतर या चौघाही जणांचा, कुटुंबातल्या 4ही जणांचा दुर्दैवानं मृत्यू झाला. विषबाधा झाल्याचं प्राथमिक अनेक डॉक्टरांचं म्हणणं किंवा पोलीस सुद्धा तपास करतायत की नेमकं काय घडलेलं असणार आहे. पण काल दिवसभर जी चर्चा रंगलेली आहे की कलिंगड आणि बिर्याणी या दोन गोष्टी एकत्रित गेल्यामुळे कदाचित विषबाधा झाल्याचा संशय सुरुवातीला व्यक्त करण्यात येतोय. माझ्यासोबत डॉक्टर अविनाश भोंगरे सर आहेत. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत की नेमकं काय घडलं असावं, काय अंदाज आहे आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या एकत्रित खाल्ल्याने अशा प्रकारच्या घटना घडू शकतात, याविषयी आज आपण सविस्तर त्यांच्याशी बोलणार आहे. सर नमस्कार. सर, काय नेमकं कारण असेल या संपूर्ण घटनेमागे? तुम्हाला काय दिसतंय आतापर्यंत? ही विषबाधाच झाली असं म्हणायचं? यामध्ये दोन गोष्टी आहेत आणि दोन्ही पूर्ण अशास्त्रीय आहे. यामध्ये लोकांना ही जी अन्नातून विषबाधा हा जो प्रकार लोकांना असं वाटत असतं की विष म्हणजे पॉयझन आहे त्याच्यामध्ये म्हणून ती विषबाधा झाली, तसं नसतं. अन्नातून विषबाधा म्हणजे काही ठराविक प्रकारचे रोगजंतू असतात, काही बॅक्टेरिया असतात, काही व्हायरसेस असतात. ते त्या अन्नपदार्थांमध्ये गेल्यानंतर आपल्या पोटाला जबरदस्त त्रास होतो, खूप उलट्या होतात, जुलाब होतात आणि तो रुग्ण त्याचं डिहायड्रेट होऊन तो अत्यवस्थ होतो. तर अशा पद्धतीचे जे रोगजंतू आहेत त्याच्यामुळं जे जुलाब होतात किंवा त्याच्यामुळं जो आजार होतो त्याला फूड पॉयझनिंग म्हणतात. त्यात पॉयझन नसतं, या विषाणूंपासून, या जीवाणूंपासून जे काही पदार्थ, रसायनं जी बाहेर पडतात आणि त्यामुळं हा त्रास होतो, त्यामुळं त्याला विषबाधा म्हणतात. आता यामध्ये दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे की त्यांनी बिर्याणी खाल्ली आणि त्याच्यावर कलिंगड खाल्लं, असा कुठलाही शास्त्रीय पुरावा नाही की ज्यामध्ये बिर्याणी खाल्ल्यावर कलिंगड खाल्लं तर त्रास होईल, असं काही त्याचा संबंध नाही. कुठलाही पदार्थ आपण ज्यावेळेला खातो त्यावेळेला आपल्या पोटामध्ये तो जठरामध्ये जातो, तिथे त्याचं पचन होतं आणि दोन्ही एकत्रित होतात. फार तर काही गोष्टी अशा असतात की ज्या एकानंतर दुसरी खाल्ली तर आपल्याला घशाला त्रास होऊ शकतो किंवा दातांना त्रास होऊ शकतो. म्हणजे उदाहरणार्थ गरम गरम चहा कॉफी प्यायल्यावर तुम्ही जर पाणी प्यायलात तर तुमच्या दातांना कळा मारतील, किंवा कैरी किंवा असं काहीतरी आंबट पदार्थ खाल्ला आणि त्याच्यावर पाणी प्यायलं तर त्याच्यावर येईल, पण तर तुम्हाला घशाला त्रास होईल. पण असे अनेक असे समजुती आहेत की ह्याच्यावर हे घेऊ नये, त्याच्यावर ते घेऊ नये. तर हे बऱ्याचदा हे चुकीचं असतं, असं काहीही नसतं आणि त्यामुळं किरकोळ काही त्रास होऊ शकतात, मृत्यू वगैरे निश्चितच होत नाहीत. आता रोगजंतू जे वाढले याच्यामध्ये असंही एक विचारलं जातं की ती बिर्याणी अनेक जणांनी खाल्ली, मग या चौघांचाच मृत्यू का झाला? तर अशी गोष्ट आहे की आत्ता तुम्ही जे आपण विषाणूंचं आणि जीवाणूंचं किंवा बॅक्टेरियाचं प्रमाण पाहिलं, हे उन्हाळ्यामध्ये जास्ती वाढतं. त्या 4 व्यक्तींनी जो भाग खाल्ला त्या बिर्याणीचा, त्या भागात नक्कीच हे रोगजंतू वाढलेले असतील ही शक्यता असते. तर ते गोष्ट आपल्याला महत्त्वाची असते, त्याच्यामुळं त्यांना हा त्रास होतो. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिर्याणी हे बाजूला ठेवा, कुठलाही अशा प्रकारचा दूषित अन्नपदार्थ आपल्या पोटात गेला की ज्याच्यामध्ये हे फूड पॉयझनिंगचे बॅक्टेरिया किंवा व्हायरसेस आहेत ते असतील तर तुम्हाला होऊ शकतं. म्हणजे बिर्याणी होतं असं नाही, कित्येकदा असं होतं की बासुंदीमधून होतं, काहींना काही विशेषतः ज्युसेसमधून होतं, फळांमधून होतं. तर हे जे आहे तर या पद्धतीचं हा जो गैरसमज आहे हा दूर करावा. उन्हाळ्याच्या दिवसात आपण कुठलेही उघडे पदार्थ, शिळे पदार्थ खाऊ नये. किंबहुना अनेकदा अशी गोष्ट आहे की बऱ्याचदा मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये ग्रेव्ही जी असते ती 2-2, 3-3 दिवस वापरली जाते आणि त्यामध्ये अशा प्रकारचे रोगजंतू वाढण्याची खूप शक्यता असते. इव्हन आपल्या घरातही अनेकदा सर्वसामान्य मध्यमवर्गीयांच्या घरात सुद्धा भाजी सकाळी बनवली की ती फ्रीजमध्ये ठेवून संध्याकाळी वापरली जाते. कधी कधी संध्याकाळी अगदी मांसाहारी पदार्थ असला तो शिल्लक राहिला तरी तो वाया जाऊ नये म्हणून सकाळी आपण गरम करून खातो. यामध्येही
अशा प्रकारचे रोगजंतू वाढण्याची शक्यता असते. आणखी एक बोललं जात आहे कालपासून की कलिंगड खाल्ल्यामुळे कदाचित कलिंगडमध्ये पण म्हणजे त्याचा गोडवा वाढवण्यासाठी बऱ्याचदा ग्लुकोजचं इंजेक्शन त्यामध्ये दिलं जातं किंवा दुपारी ते कापून ठेवलं असेल आणि मग ते मध्यरात्री खाण्यात आलं, त्यामुळे कदाचित जीवाणू आणि विषाणूंची वाढ झाली. यामध्ये कितपत तथ्य? कुठलंही फळ म्हणजे कलिंगडच नाही, कुठलंही फळ अशा पद्धतीनं कापून ठेवणं आणि त्यानंतर 5-6 तासाने खाणं, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण इंजेक्ट केलेलं विष बाजूला ठेवू. यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की कुठलंही फळ आपण कलिंगड जे आहे हे पूर्णपणे बंद असतं, ते खायला काही हरकत नसते, त्यामधून आपल्या तब्येतीला काही खराब होण्याची शक्यता नाही ज्यावेळेला आपण ताजं कट करून खातो त्यावेळेला. पण आपण पाहतो की गाड्यांवर, हातगाड्यांवर बऱ्याचदा गर्दीच्या ठिकाणी अशी कापून ठेवलेली कलिंगडं असतात ती सकाळी कापलेली असतात, संध्याकाळपर्यंत विकली जातात. या काळात त्यांच्यावर धूळ, माती, इतर प्रदूषणाच्या गोष्टी पडतात, रोगजंतूही त्याच्यामध्ये पसरू शकतात. तर त्यासाठी उघडे फळं खाऊ नये किंवा फळांचे अशा पद्धतीने कृत्रिम रस आपण घेऊ नयेत. आता यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की काही आता फळं पिकण्यासाठी कच्च्या फळांमध्ये काही रसायनं त्याच्यामध्ये घेतली जातात. आंब्याचं उदाहरण आहे, सफरचंदांचं उदाहरण आहे, तसंच कलिंगडाचंही आहे. पण जोपर्यंत ह्या मृत पावलेल्या व्यक्ती यांचे पोस्टमॉर्टेम होऊन ज्यावेळेला त्यांचा जो विसेरा जो आहे तो त्याची रासायनिक तपासणी होऊन सिद्ध होत नाही, तोपर्यंत याच्यावर आपल्याला विश्वास ठेवता येणार नाही किंवा तो तसा पुरावा आल्याशिवाय असं म्हणता येणार नाही. सध्या तरी आपण असं म्हणू की शिळं खाऊ नका आणि उघड्यावर ठेवलेले पदार्थ खाऊ नका, त्यामध्ये निश्चित ह्या प्रकारचा त्रास होतो. थोडक्यात बिर्याणी खाल्ल्यामुळं त्यांना मृत्यू आलेला नाही, तर शिळी बिर्याणी किंवा कुठलाही शिळा अन्नपदार्थ खाल्ल्यावर जे घडू शकतं तो प्रकार घडलेला आहे. आणि बिर्याणीबरोबर कलिंगड खाल्ल्यामुळंही तो त्रास झालेला नाही. कलिंगडामुळं त्रास होत नाही, पण कलिंगड जर कुठलंही फळ उघडं ठेवलेलं अनेक काळ असेल आणि ते खाल्लं गेलं तर मग आपल्याला निश्चित फूड पॉयझनिंग होऊ शकेल. मृत्यू येणं ही सुरुवातीच्या काळात लक्ष न दिल्यास ह्या गोष्टी घडू शकतात. डिटेलमध्ये खरं तर सरांनी सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं काळजी पण घ्यायला हवी. आणि अर्थात या कुटुंबाचं आता जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहेत, विसेरा आहे, हे सगळं आल्यानंतर नेमकी काय प्रक्रिया घडली असेल ते कदाचित त्यानंतर स्पष्ट समोर येऊ शकेल. पण तुर्तास उन्हाळ्यामध्ये खास करून घ्यायची काळजी अशीच की कुठलंही शिळं अन्न खाऊ नये. कुठलेही फळं असतील किंवा इतर काही गोष्टी ज्या असतील तर त्या शिळ्या खाऊ नये, उघड्यावरचं खाऊ नये, याची तुर्तास काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ.